नाशिकमधल्या तळेगावात अत्याचार करण्याची घटना घडल्याच्या नंतर जी धग उडालेली आहे ती अजूनही कायम आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये 250 कोटी रुपयांचं नुकसान झालेलं आहे। तर महत्त्वाच्या सेवा ठप्प असल्यामुळे नाशिककरांचे देखील चांगलेच हाल होत आहेत। काही लोकांना आणि मुठभर लोक आहेत, वेगवेगळ्या समाजाचे लोक आहेत, चुकीच्या गोष्टी त्या ठिकाणी पसरवायच्या आणि त्यातनं समाजामध्ये तेढ निर्माण करायचं। 8 ऑक्टोबरला नाशिकच्या तळेगावात एका चिमुकलीवर बलात्काराचा प्रयत्न झाला। संतप्त जमावाचा उद्रेक झाला आणि तेव्हापासून धुमसणारं नाशिक आजही अस्ताव्यस्त आहे। गेले 4-5 दिवसापासून जे नाशिकमध्ये वातावरण आहे हे अतिशय गंभीर वातावरण आहे। सर्वसामान्य माणसाच्या जीवनावर विपरीत परिणाम झालेला आहे। इंटरनेट बंद आहे, व्हॉट्सअप बंद आहे, त्यामुळे बऱ्याच लोकांना सणासुदीचे कोणाला मेसेज आनंदाचे पाठवता आले नाही। मुलांच्या शाळा कधी चालू होतात कधी बंद होतात, लोकांचे खूप हाल होत आहे। काही दुकानं चालू आहे, काही दुकानं बंद आहे। या अफवावर लोक विश्वास ठेवतात, त्यामुळे लोक घरातून बाहेर पडायला घाबरतात। जिल्ह्यात 5 दिवसांपासून ना इंटरनेट सेवा सुरू आहेत ना बस सेवा। शाळा सुरू होतात पण पुन्हा बंद पडतात। जीवनावश्यक वस्तूंसाठी नाशिककरांना दारोदार भटकावं लागतंय। कार्यकर्ते आक्रमक होतात आणि सुरळीत होणारा जिल्हा पुन्हा एकदा वेठीस धरला जातोय। खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनामार्फत एक साधारणपणे 7-8 गावांमध्ये संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आलेले आहेत। मात्र गरज पडल्यास ते अंमलात आणण्यात येतील। त्यानिमित्ताने सर्व नागरिकांनी दक्ष राहणं आवश्यक आहे। नाशिकमध्ये गेल्या 5 दिवसात बाजारपेठेचं 250 कोटींचं नुकसान झालंय। मोबाईलची इंटरनेट सेवा बंद असल्यानं अनेक लोक संपर्कहीन आहेत। एसटीच्या 6 गाड्यांचा कोळसा झालाय। पोलिसांच्या 5 गाड्या फुटल्या। माझी सगळ्यांना अपील आहे, आपण लोकशाही प्रक्रियेमध्ये आहोत। सरकार सगळ्या समाजांचा विचार करते। सगळे प्रश्न हे चर्चेने सुटू शकतात। त्यामुळे मला असं वाटतं की एका समाजाने दुसऱ्या समाजाच्या विरुद्ध कुठलीही भूमिका या ठिकाणी घेण्यात येऊ नये। तळेगावात झालेला हा प्रकार घृणास्पदच आहे, पण त्यामुळे अख्ख्या जिल्ह्याला वेठीस धरून प्रश्न सुटणार नाही। तेव्हा सर्व समाजानं थोडा संयम आणि सबुरी दाखवण्याची गरज आहे। प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक।